नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत खस्ता खुसखुशीत गव्हाची कचोरी. अगदी करायला सोपी आहे. मूग डाळ भिजत घालून आज आपण ही खस्ता कचोरी करणार आहोत आणि कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही की ही फक्त गव्हाच्या पिठापासून केले. आता आवाज ऐकून घ्या. बघा किती क्रिस्पी ही तर आपली ही कचोरी झालेली आहे. कचोरी म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीची, पण बाहेरनं विकत जी आपण कचोरी आणतो ती कशी केली आपल्याला माहित नसते. शिवाय ती कचोरी मैद्याची असते. तर तुम्ही अशी ही गव्हाच्या पिठापासून कचोरी करू शकता. आता आतमधलं सारण बघितलं का? टम्म फुगलेली ही तर आपली ही गव्हाची कचोरी झालेली आहे. आता तुम्हाला सुद्धा अशा कचोऱ्या करायच्या असतील तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण कचोरीसाठीचं पीठ मळून घेऊया. तर आपण कचोरी ही गव्हाची करत असल्यामुळे हिथं लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ. तर हिथं रोजचं जे आपण चपातीसाठी वापरतो का नाही तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथं 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाचं पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ वापरलात तरी सुद्धा चालेल. हे पूर्णपणे तुमची आवड आहे. आता आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. साधारण अर्धा चमचभर इतकं मीठ घातलंय. अर्धा चमचभर ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. नंतर तेल बघा, जवळजवळ पोहे खायचा 5 ते 6 चमचे इतकं तेल आहे. आणि तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते का नाही ती 1 पळी इतकं तेल आहे. तेल काय आपल्याला गरम कडकडीत वगैरे करून घ्यायचं नाही. साधारण साधंच हे आपलं तेल आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. मग थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. हे पीठ आपल्याला थोडंसं जरा घट्टसर असंच मळायचं आहे. सैलसर पीठ मळायचं नाही कचोरीसाठी, नाहीतर कचोरी आपल्या खस्ता होणार नाहीत, नरम पडतील. त्यामुळे आपल्याला थोडंसं हे पीठ घट्टच मळायचं आहे. पण पीठ ना छान मर्दून छान चिकनं असं मळायचं आहे. तर बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच मी. ओला हात घ्यायचा आहे आणि पीठ पुन्हा आपल्याला मर्दून घ्यायचं आहे आणि छान चिकनं असं करायचं आहे. आता पीठ इथं बघा ह्या पद्धतीने जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं मळून झालं. हे पीठ मळण्यासाठी बघा 1 कप मधलं साधारण 4 ते 5 चमचे इतकंच पाणी उरलेलं आहे. आता पिठाला वरनं थोडंसं तेल लावून आपण पुन्हा हे तेल छान चिकनं मऊसूत असं करून घेणार आहोत. बघा पीठ आपलं हे एकदम मऊसूत छान झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे बाजूला ठेवूयात. आता आपण बाकीची जी तयारी करूसपर्यंत का नाही आपलं हे पीठ सुद्धा छान असं भिजेल. त्याच्यावरती घट्टसर असं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जे पिठाचं वरला आवरण आहे ते कडक होणार नाही. आता हे बाजूला ठेवूयात. आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं. आता आपण कचोरीसाठीचा मसाला करूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमच बडीशोप, अर्धा चमच जिरे आणि 1.5 चमच इतके धणे घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले जे मसाले आहेत ते थोडेसे असे भाजून घेतलेत, म्हणजे मिक्सरला ना छान असे दळले जातात. आता बघा मिक्सरला लावून घेतले. तर मिक्सरला आपल्याला पावडर करायची नाही, त्यांची भरडच अशी ठेवायची आहे. इथं आपला कचोरीसाठीचा मसाला तयार झाला. तर आपण एका वाटीमध्ये काढूयात आणि बाजूला ठेवूया. कचोरी करायचं म्हटलं की आपल्याला पूर्वतयारी करायला लागते, ती म्हणजे डाळ भिजत घालणे. तर बघा 2 तास अगोदर ही मुगाची डाळ भिजत घातली. आपण ज्या कपाने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच कपाने अर्धा कप इतकी मुगाची डाळ भिजत घातलेली होती. मुगाची डाळ स्वच्छ अशी धुतली होती आणि मग पाणी घालून भिजत ठेवली होती. 2 तासानंतर छान अशी डाळ भिजलेली आहे. आता डाळीमधले असलेलं पाणी निथळून डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आलं. तर 1 इंच इतकं आलं घातलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, आपल्याला भरड रवाळ असंही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करत वाटायचं आहे, म्हणजे छान अशी ही आपली मुगडाळ वाटली जाते. बघा रवाळ मस्त इथं आपली ही मुगडाळ वाटली गेलेली आहे. मुगडाळ अशी रवाळ वाटल्यामुळे का नाही आपल्या कचोरीचं सारण छान चवदार असं होतं. आता आपण गॅसकडे वळूयात. तर गॅस चालू करून आता इथं मी पॅन ठेवलेला आहे आणि कचोरीचा आपण मसाला करून घेणार आहोत. त्याच्यासाठी 1 पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि आपण जो मसाला सुरुवातीला केला तो मसाला सगळा घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घेऊयात. पण गॅस मात्र कमी ठेवायचा नाही, नाहीतर हा मसाला लगेच करपला जातो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं बेसन पीठ. तर बेसन पीठ इथं फक्त 1 चमच इतकंच आपल्याला वापरायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त बेसन पीठ घालायचं नाही. बेसन पीठ घातल्यानंतर सुद्धा छान असं परतून घेतलं. मग काही आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. ते म्हणजे अर्धा चमच लाल तिखट, अर्धा चमच धना पावडर, पाव चमच हळद, थोडंसं इतकं हिंग घातलेलं आहे आणि छान असं आपण हे पुन्हा परतून घेऊया. हे परतून झाले, सगळे मसाले छान असे मिक्स झाले की मग आपण वाटून मिक्सरला घेतलेली जी मुगाची डाळ होती ती आपल्याला घालून घ्यायची.
गॅस मात्र स्लोच ठेवायचा आहे आपल्याला, नाहीतर मसाला आपला करपला जाईल. आता आपण छान असं मिक्स करणार आहोत. आपल्याला मिक्स करायला जवळजवळ 8 ते 9 मिनिटं लागतील. हे सारण चांगलं फडफडीत सुटं सुटं होसपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. पण हे सारण परतत असताना का नाही गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं नाही, नाहीतर हे सारण लगेच करपलं जाईल. मग आपलं कचोरीचं सारण थोडंसं करपट असं लागेल, म्हणून गॅस स्लोच ठेवायचा आहे. आपण आतापर्यंत ह्या सारणामध्ये मीठ घातलं नव्हतं, तर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण कणिक मळत असताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आता इथे जरा जपूनच मीठ घालायचं आहे. बघू शकता इथं जसं मी परतत राहील तसं जे आपलं हे मिश्रण आहे ते सुटं सुटं व्हायला लागलेलं आहे. तर अगोदर बघू शकता की ती असं घट्टसर होतं आणि जसं मी परतत जाईल तसं एकदम सुटं सुटं इथं आपलं हे सारण झालेलं आहे. असं फडफडीत होईपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे. आता हे सारण असं होण्यासाठी जवळजवळ इथे मला 8 ते 9 मिनिटं लागलेले आहेत. आता गॅस बंद करूयात आणि आपण जे केलेलं सारण आहे ना ते आपण एका बाउलमध्ये काढूयात आणि थंड करून घेऊयात. बघू शकता इथे मस्त कचोरीसाठी परफेक्ट असं आपलं सारण झालेलं आहे. आता आपलं पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे आपण सारण करूसपर्यंत. आता आपण कशा कचोऱ्या करायच्या ते पाहूयात. तर कचोऱ्या करण्यासाठी बघा आपण जसं चपातीला हुंडा घेतो का नाही तसा हुंडा घ्यायचा आहे. पण चपातीला आपण जरा मोठा घेतो, तर इथं मात्र थोडासा छोटा हुंडा घ्यायचा आहे. मग आपण केलेलं सारण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. जरा सारण भरपूरच घालायचं, म्हणजे ते खायला चवीला खूप असं भारी लागतं आणि कचोरी आपली टेस्टी होते. सारण घातल्यानंतर बघू शकता हुंडा आपण जसा पुरणपोळीचा करतो का नाही अगदी तसाच करायचा आहे. हुंडा आपल्याला चौखंड छान असा पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे तेलामध्ये ह्याचे फुटण्याचे चान्सेस नको आणि मसाला आपला तेलभर व्हायला नको, म्हणून ही काळजी घ्यायची आहे. आता हुंडा केल्यानंतर बघा त्याला कशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे. आपला तळहाताचा जो भाग असतोय उभा तो आपल्याला ह्याच्यामध्ये दाबून असा घ्यायचा आहे, म्हणजे आपला आतमधलं सारण आहे का नाही ते कचोरीमध्ये सगळीकडे पसरलं जातं. मग आपले टम्म फुगणारी कचोरी होते. आता इथे एक एक करून बाकीच्या सगळ्या कचोऱ्या करून घेतल्यात. आपण मळलेल्या पिठापासनं 7 इतक्या ह्या कचोऱ्या होतात. आता ह्या कचोऱ्या तळायच्या कशा ते पाहूयात. तर चला गॅसकडे वळूयात. तर गॅस चालू करून कढई ठेवले आणि आपण कचोऱ्या तळण्यासाठी तेल घालूयात. तर तेल बघा आपल्याला जास्त कडकडीत गरम नको हवंय. हलकसं तेल गरम झालं की मग आपण एक एक करून कचोऱ्या सोडणार आहोत. तुमचं जर तेल कडकडीत जास्त गरम असेल तर कचोऱ्यांना वरून कलर लगेच येईल, पण आतून मात्र कच्च्या राहतील आणि नरम राहतील. क्रिस्पी अशा आपल्या ह्या कचोऱ्या होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. तेल एकदम नॉर्मल गरम हवं तेव्हाच आपल्याला कचोरी सोडायची आहे. गॅस मात्र एकदम स्लो ठेवलेला आहे. आता स्लो गॅसवरती छान अशी आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे. कचोरी थोडीशी जाड असल्यामुळे तळायला जरा वेळ लागतो, तरच आतपर्यंत छान अशी कचोरी तळली जाते. बघू शकता कचोऱ्या इथं किती टम्म फुगलेल्या आहेत आपल्या. आता दोन्ही बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेऊयात. तर बघू शकता मीडियम गॅस ठेवला आता आणि छान अशा कचोऱ्या तळून घेतल्या. तुमची जर कढई मोठी असेल तर एका वेळेस तुम्ही जास्त कचोऱ्या सोडून तळून घेऊ शकता. तर इथं तर मी एका वेळेस 4 इतक्याच सोडलेल्या आहेत, कारण त्याला फुलण्यासाठी जागा सुद्धा हवी म्हणून. तर आता आपल्या कचोऱ्या दोन्ही बाजूने छान अशा तळलेल्या आहेत. कलर सुद्धा मस्त असा आलेला आहे. आता आपण तेलाबाहेर काढून घेणार आहोत. तर ह्या कचोऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत, तेल पियत नाहीत. बघू शकता आपली एकही कचोरी तेलामध्ये फुटलेली नाही किंवा तेल आपलं खराब झालेलं नाही. एकदम क्रिस्पी अशा आपल्या कचोऱ्या झाल्या. आता आपण दुसरी बॅच सोडणार आहोत, पण त्या अगोदर मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे गॅस बंद करायचा आहे. तेल आपलं नॉर्मल गरम असेल तेव्हाच आपल्याला ह्या कचोऱ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. कारण अगोदरच्या कचोऱ्या तळल्यामुळे तेल चांगलंच कडकडीत गरम होतं, त्याच्यामुळे तेल नॉर्मल झाल्यानंतरच आपल्याला कचोऱ्या सोडून अगोदरच्या कचोऱ्यांसारख्या ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता एकसारख्या इथं कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. सगळ्या कचोऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. गव्हाच्या पिठापासून खस्ता अशी आपली कचोरी झालेली आहे. बघा तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही गव्हाच्या पिठापासून कचोरी केली आणि आवाज ऐकला का. तर बघा बाहेरनं विकतची कचोरी आणायचं म्हणलं तर ती कशी केली माहीत नसते किंवा ती मैद्याची असते. मग मैद्याचे पदार्थ खाणं केव्हाही टाळलेलं बरं असतं. आता बघा तुम्हाला कचोरीचा आवाज सुद्धा ऐकवला आणि नंतर कचोरी मोडून सुद्धा दाखवली. भरपूर सारण भरून टम्म फुगलेली इथं आपली कचोरी झालेली आहे. मग आजची गव्हाची खस्ता कचोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.